हॅलो, श्री स्वामी समर्थ. आज आम्ही आलो होतो नरसिंहवाडीला दत्तांचे दर्शन घ्यायला. इथे आल्यावर मन प्रसन्न होते. कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर आहे. या मंदिरात आल्यावर पहिला काय आठवत असेल ते म्हणजे दत्तगुरूंची गाणी. दत्त दर्शनला जायचं जायचं, आनंद पोटात माझ्या माईना माई. निघालो घेऊन दत्तांची पालखी, निघालो घेऊन दत्तांची पालखी. अजून अशी बरीच गाणी आहेत जी इथं आल्यावरती आठवतात आपल्याला. या मंदिराचा इतिहास असं सांगतो की हे मंदिर विजापूर राजा आदिलशहा यांनी बांधले आहे. त्याचं असं झालं की आदिलशहाची मुलगी अंध होती. त्यावेळी आदिलशहाला वाडी रत्नागिरीतील गुरुदत्तांचे महात्म्य ऐकायला मिळाले व ते स्वतः गुरुदत्तांचे दर्शन घेण्यासाठी आले. त्यांनी गुरूंची उपासना करून आपल्या मुलीची दृष्टी परत मिळावी म्हणून विनंती केली. नदीकाठच्या वनात गुरुदत्तांच्या पादुका होत्या. त्या पादुकांवर त्यांच्या मुलीने मस्तक ठेवले. त्यावेळी तिची दृष्टी परत आली. म्हणून आदिलशहाने त्या पादुकांना मंदिर बांधून दिले, म्हणून त्यावर कळस नाही आहे असा इतिहास येथील जाणकार नागरिक सांगतात. मी आणि विवानने कृष्णा नदीमध्ये हातपाय धुवून घेतले. रखरखत्या उन्हामुळे पाण्यातून बाहेर येऊ वाटत नव्हते. एवढं थंड पाणी होतं. इथे दररोज प्रसाद वाटप होते. 12:30 ते 2:30 असं टायमिंग आहे. हे बघा मंदिराचं छत, ह्याला कळस नाही आहे. नंतर आम्ही सगळ्यांनी रांगेत उभा राहून प्रसादाचा आनंद घेतला. प्रसाद खूप चविष्ट होता. प्रसाद मिळणं हे एक भाग्यच वाटते आम्हाला. गरमागरम प्रसाद खाऊन झाल्यावर विवांच्या हातून थोडंसं अन्नदानासाठी रक्कम दानपेटीमध्ये दान केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.